अकोला जिल्ह्यातील कुरेशी समाजातर्फे ठाम निर्णय घेण्यात आला। ढोर बाजारातून जनावरे खरेदी करून मांस विक्री करणे हा कुरेशी समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे। मात्र अलीकडच्या काळात जनावरांची वाहतूक करताना आणि मांस विकताना पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप समाजाच्या वतीनं केला जातोय। या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारपासून पशु बाजारातून जनावरे खरेदी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अकोला शहरातील गंगानगर परिसरात असलेल्या स्टार हॉल येथे समाज बांधवांची जाहीर बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत समाजातील व्यापारी, मांस विक्रेते, वाहतूकदार यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मौलवी होते आणि यावेळी सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला। बैठकीत उपस्थितांनी सांगितलं की पोलिसांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर वारंवार गुन्हे दाखल केले जात आहे, जप्तीची कारवाई केली जात आहे आणि बरेचदा विनाकारण त्रास दिला जातोय। परिणामी समाजाचा व्यवसाय धोक्यात आला असून अनेकांच्या रोजीरोटीवर प्रश्न उभा आहे। या अडचणी लक्षात घेता व्यवसाय करताना जर सन्मान आणि सुरक्षितता नसेल तर तो व्यवसाय बंद करावा लागेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या।